महाड तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। एकीकडे महाराष्ट्र राज्य सरकार महिलांना प्रथम प्राधान्य मिळावं याकरिता मुलींची उच्च शिक्षण व विविध योजना राज्यामध्ये राबवत आहेत। मात्र अजूनही राज्यामध्ये पीडित अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीत। नुकतीच महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीमधील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महाड शहरातील एक अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य झाल्याची घटना घडली आहे। अल्पवयीन पीडित मुलगी ही डान्स शिकण्यासाठी महाड येथे एका दाम्पत्याकडे जात होती। यामध्ये आरोपी दोघेही नात्याने पती पत्नी असून पतीने पत्नीस बाहेर जा असे सांगून आरोपी पतीने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात करून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। या संपूर्ण प्रकरणी महाड शहर पोलिसांनी त्या दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा पती पत्नी आरोपींना अटक केली आहे। महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण, महाड, रायगड। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।